तुम्ही पूर्ण गणपतीमय आहात. मला वाटतं ते लॉकेट पण आहे ना. हे लालबागचा राजाचा फेस आहे, त्याचं लॉकेट आहे, पेंडंट आहे आणि हे ब्रेसलेट आहे. हे मित्र करतो एक वृषभ म्हणून आहे, त्याच्या दुकानात तो पेंडंट वगैरे बनवतो जे काही गणपती फेमस आहे. सो ह्याच्यात ते लिहिलंय लालबागचा आणि ते मुकुट आहे आणि मुकुटामध्ये ते राजा लिहिलेलं आहे. अरे वा, असं मी करून दाखवा आता कुठलंही कसं, म्हणजे मला ऍक्च्युअली इन ऍक्शन तुम्हाला बघायचं आहे. आपण तुमच्या नावाचं करूया. अरे वा. सो हा म आहे जो चेहऱ्यामध्ये बनेल. अरे वा. ही सोंड तयार झाली, वरचा टिंब. हा ज आहे, ही वेलांटी आहे, पायामध्ये आली, पहिला पाय हा र, दुसरी वेलांटी, अरे वा. हे असं जे इन्स्टंट सुचतंय हीच प्रॅक्टिस आहे की तुम्हाला प्रत्येक अक्षरात तो गणपती दिसता आला पाहिजे. आता हे जे नाव आहे हे मी दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो. अच्छा, म्हणजे ही जी पद्धत आहे जी तुम्हाला बघायची आहे. ओ नाईस. अरे फार सुंदर आहे, दाखवूया ना आपल्या प्रेक्षकांना. खूप सुंदर आहे. असं इन्स्टंट तुम्हाला ते असं ते सुचत जातं म्हणजे आता ते म्हणतो ना आपण एवढे वर्ष बघून प्रॅक्टिस करून ते जे आलंय ना, आत्मसात केलंय. आणि मग याच्यात तुम्ही नंतर रंग भरता का? नाही, आता जो पहिला मी पेपर वापरायचो लाईव्ह आर्टसाठी तो व्हाईट असायचा, त्याला येल्लो कलर लागायचा. मग लोकांचं काही असं वेळेला बोलणं होतं की सर थांबायला खूप लागतो, म्हणजे थांबा काही शक्कल लढवली पाहिजे. थोडंसं डोक्यावरती ताण दिला, म्हटलं काय करूया. मग मला एक मित्र होता माझा अमित म्हणून, तो म्हणला की पाठीमागे आपण बॅकग्राऊंड टाकू शकतो. म्हणजे आता हे नाव एकच आहे मंजिरी, बरोबर, त्याला मी दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो. ओके. तुम्ही ते स्वतःला चॅलेंज दिले की लोक आता एकाच नावाची 2 लोक आली, एकाच नावाची 2 लोक आली, तुम्हाला एक दिलं, तो बोलणार ह्या परत सेमच करणार, तुला वेगळंच मिळणार. हे स्वतःला घालून दिलेलं चॅलेंज आहे. मी मग सांगतो, आयुष्यात आलेलं चॅलेंज आणि स्वतःला दिलेलं चॅलेंज, हे चॅलेंज एक्सेप्ट जी आहे ना माझी ताकद. आता मी तुम्हाला चॅलेंज देते. बोला. आता माझं इंग्लिशमध्ये करून दाखवा. इंग्लिशमध्ये? ठीक आहे, करूया प्रयत्न आपण. कारण मला स्वतःला असं वाटतं की इंग्लिश कशी अशी सरळ सोट असतात, मराठीत कसं त्याला असं थोडंसं एक माझी एक म्हणजे विचार करण्याची पद्धत अशी आहे की मराठी लेटर्समध्ये गणपती जास्त छान दिसतो, हे माझं पर्सनल मत आहे इंग्लिशमध्ये पेक्षा. आणि ते खेळताना जी मजा आहे अक्षरांची, कारण मराठी अक्षरं जी वळतात ना ज्या प्रकारे, तो जो फ्लो आहे ती मजा इंग्लिशमध्ये नाही. पण मी प्रयत्न करतो त्या गोष्टीसाठी. आता काही लेटर्स आहेत ते पटकन कळणार पण नाही किंवा काय होईल माहित नाही, लपवून काय. हो, म्हणजे इंग्लिशचा तो एक प्रकार आहे की कसं करणार, तुझं लोकांना समजावं लागतं की बाबा इंग्लिशमध्ये तेवढी मजा नाहीये जेवढी मराठीत आहे. पण काही लोक विचारतात की मला इंग्लिशच पाहिजे, आपण करूया ना प्लीज सर ॲडजस्ट करा ना. आता काही गुजरात्यांची डिमांड वाढली तर ते करतात. गुजराती लोक पण खूप, त्यांना ते समजावं, पण त्या गुजरातीचे लेटर्स खूप वेगवेगळे असतात. सो ते मला स्पेलिंग बघावी लागते कंपल्सरी की कशी आहे. 2-2 तास एकदा मी पहिले बघतो, त्या लिपीला पण एक तो फ्लो वेगळा आहे त्याच्यामुळे. पण मला हे आवडलं, म्हणजे हे तुम्ही करता करता मी असं प्रेक्षकांना ओ माय गॉड बघू. ओके, हा एम आहे, एका कानामध्ये ए आहे, एका कानामध्ये तो जो एम मध्ये हा एम आहे, बरोबर. एम नंतर ए झाला, ए हा कान आहे इकडचा, वरचा जो आहे तो डावा कान आहे, एन काढलाय बघा. ओ हा एन आहे, तो दुसरा कान आहे, बरोबर. खाली तुमचं जो जे मध्ये ते पोट आलं, पोटाचा इकडचा जे. त्याच्यानंतर पायामध्ये आय आहे, मध्ये आर आहे आणि परत शेवटला आय. तुमची स्पेलिंग कम्प्लीट झाली. वाव, आणि ते तितकंच सुंदर दिसतंय, अमेझिंग. म्हणजे मला तर असं वाटतं की सर्व काहीच्या प्रेक्षकांनी हे एकदा बघितलं ना, सगळ्या आपल्या फॅन्सनी, मी त्यांना सांगेन की प्रत्येकाने कोणाला आपण काहीतरी गिफ्ट देतो ना तरी नक्की दिलं पाहिजे. आता एक गिफ्ट म्हणून एक सांगतो तुम्हाला. लोक असं म्हणतात की तू आर्टचे पैसे घेतोस, सोशल वर्क कधी करणार. तर एक सोशल वर्क म्हणून मी आठवण म्हणून सांगतो, एक आत्ता रिसेंटली घडलेली आहे. गणपतीचं मंडळ आहे, त्या मंडळासाठी एक ब्लड डोनेशन कॅम्प होतं.
सो मी तिकडे माझा मित्र आहे, तर त्याला मी एक सांगितलं की माझ्या डोक्यात एक कल्पना आहे जी मला खूप वर्ष करायची इच्छा खूप आहे. काय म्हटलं, तुम्ही ब्लड डोनेशनला काय देता, एखादं गोष्ट देता. म्हटलं एवढं जर मोठं तो दान करतोय, रक्तदान हे श्रेष्ठदान आपण म्हणतो, त्याला त्याच्या नावातला गणपती दिला तर. म्हटलं कशाला. म्हटलं अरे तुझं गणपती मंडळ आहे ना, तू त्यांच्या नावाचा गणपती दे. आयडिया चांगली आहे. म्हटलं तुला पैसे काय द्यायचेत काय. म्हटलं मला फक्त मटेरियल कॉस्ट दे पेपर प्रिंटिंगसाठी, पण करूया. सकाळी 9 तो बोलला ठीक आहे डन. म्हटलं बघा लक्षात ठेव. आणि तो मला बोलतोय की लोक खूप येतात माझ्याकडे ब्लड डोनेशन कॅम्पसाठी. म्हटलं येऊ दे ना, तुला चॅलेंज बघायचं आहे माझा, मी नॉनस्टॉप बसू शकतो. म्हटलं सकाळी 9 ते दुपारी 3:30 450 पेपर संपले. आणि मी न पाणी पिता, म्हणजे पाण्याचा एक घोट फक्त मध्ये प्यायलो ब्रेक म्हणून, आणि माझा घसा पूर्ण सुकत चाललेला. तर ते कॉन्स्टंटली मी ते 450 बनवत बसलो. हा मोठा विक्रमच आहे. ह्याच्यावर 550 केले डोंबिवलीत. कुठे फंक्शनमध्ये का? मागी गणपतीच्या वेळेला. मी म्हटलं ना चॅलेंज देणं स्वतःला हे माझं मेन काम. मला आता असं वाटतं की मी आता कधीही कोणाकडे जाणार ना तर मी गिफ्ट म्हणून नक्की देणार. म्हणजे पण मग तुम्हाला ऑर्डर किती आधी द्यायला लागते? एक दिवस. तुम्ही असं सांगाल मला, काय काय वेळेला तर असं पण होतं की आपण म्हणतो ना की मला एक दिवसच, म्हणजे सकाळी मला 8 पाहिजे आणि अर्ध्या रात्री सांगितलं. पण होतं दुपारी 8 पाहिजे, त्याच्या 2 तास अगोदर सांगितलं दादा पाहिजे, मी येऊन घेतो पण तू दे मला करून, तुझ्याच हातून पाहिजे. आणि चुकून जर मी बाहेर असलो तर काय होईल. सो ते बाहेरचं काम टाकून मला घरी येऊन ते करावं लागतं, कारण माझ्या PC वरती ते ॲड बनतं. कुठल्याही परिस्थितीत मला ते घरी जाऊन करणं आणि त्या क्लायंटची रिक्वायरमेंट पूर्ण करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे, कारण त्यांच्याशी मला प्रामाणिक राहायचं आहे. त्याला नाराज करून मला चालणार नाही. चुकून तो नाराज झाला, जर माझ्यावरती काय झालं तर पुढे या कलेचं काय होईल. कला जोपासणं, त्याच्याशी प्रामाणिक राहणं हे मेन आहे ना, कारण ह्या कलेमुळे आज मला नाव मिळालं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.